नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी निदा खानला अटक केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवरती निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। संजय शिरसाट यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे, तर दुसरीकडे ओवेसींनी निदा खानची पाठराखण केली आहे। मुंबईहून ती निदा खान पुन्हा संभाजीनगरमध्ये कशी आहे, जिचा संभाजीनगरशी काही संबंध नाही। जो भी कानून से होगा वो आपके सामने आएगा, मगर इसको किसी पार्टी से जोड़ना सरासर गलत है। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या अटकेनंतर सुरू झालेला हा राजकीय कलगीतुरा। महिनाभरापासून निदा खान फरार होती। अखेर नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत निदा खानला छत्रपती संभाजीनगरातील नरे गावातून अटक केली आहे। याच प्रकरणावरून पालकमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएम मध्ये आरोप प्रत्यारोप झडतायत। ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो एमआयएमचा आहे। आता ही माहिती जर ते एमआयएमच्या नगरसेवकाला नाही आहे असं म्हणता येईल का? मग ते एमआयएमच्या नगरसेवकाला घर देण्यासाठी कोणी मजबूर केलं होतं? तर त्या इम्तियाज जलीलने केलं। आपल्याला हिला वाचवायचंच आहे। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज ये मतलब नहीं है कि उसको सजा हो गई। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। उस वक्त तक किसी को आप आरोपी नहीं करार दे सकते, और जो भी ये इल्ज़ाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्ज़ाम लगा रहे। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला पोलिसांनी सहआरोपी केलंय। याच मुद्द्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निशाणावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आले। सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांना असदुद्दीन ओवेसींनी आता उत्तर दिलंय। हे प्रकरण हे फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीत, ही साखळी पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे। अनेक ठिकाणी अशा निदा खान तयार झालेल्या आहेत। काश्मीर फाईलचं या ठिकाणी जसं काश्मीर फाईलमध्ये घडलंय तेच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतायत अशी माझी माहिती आहे। म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घ्या। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह, और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। ये कोई केस उसके ऊपर लगने वाला टिकने वाला नहीं है इंशाअल्लाह ताला। और ये सब एक मंसूबाबंद तरीके से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है, और मुझे यकीन है कि कानून अपना काम करेगा। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आतापर्यंत 9 एफआयआर दाखल झालेत, तर 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये एमआयएमचे नगरसेवक यांचा हात होता। त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल। अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल। एखाद्या कोणाची चौकशी व्हावी, काय व्हावी, हा सरकारचं कायद्याचं काम करावं। जे चूक आहे ते चूक आहे। कुठेही बळजबरी केल्या गेली असेल, ब्लॅकमेलिंग केल्या गेली असेल तर अशा प्रवृत्तींवर तीव्र कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे। एकंदरीत तू मला मारायचं सोंग कर, मी रडायचं सोंग करतो, हा जो तमाशा सरकारने लावला हा बंद करावा। जवळपास महिनाभरानंतर निदा खानला पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या चौकशीत अनेक बाबी समोर येणार आहेत। त्याचसोबत महिनाभराच्या काळात तिला कुणी आश्रय दिला याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।